नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 17 जानेवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मागच्या 3 ते 4 दिवसाच्या दरवाढीनंतर राज्यातील कापूस बाजारभाव काल स्थिरावलेले बघायला मिळाले असून सध्याचे उच्चांकी बाजारभाव सिंधी सेलू, हिंगणघाट, पारशिवनी तसेच घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला मिळालेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर. आवक 3200 क्विंटलची काल आलेली होती. कमीत कमी दर 7800, सर्वसाधारण दर 7825 तर जास्तीत जास्त दर 7900. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी. कापूस H4 लॉंग स्टेपल 1224 क्विंटल आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7850, सर्वसाधारण दर होते 7950 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी. कापूस LRA मीडियम स्टेपल 1300 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर होते 7720, सर्वसाधारण दर होते 8000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8250. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर. कापूस लोकल 50 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि जास्तीत जास्त दर होते 8000 रुपये. सर्वसाधारण दर निघाले आहे 7850 तर कमीत कमी दर 7420 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 2500 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये देखील थोडीशी वाढ बघायला मिळाली असून उच्चांकी लॉंग स्टेपल कापसाचे बाजारभाव 8300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेले असून कमीत कमी दर होते 7680 तर सर्वसाधारण दर 8000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर. 690 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7900 तर जास्तीत जास्त दर 8150 रुपये. त्यानंतर भद्रावती. आवक आलेली होती 150 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7720 रुपये, सर्वसाधारण दर होते 7875 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8100 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कळमेश्वर जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड 1300 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7550 रुपये, सर्वसाधारण दर होते 7850 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 500 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7650 तर जास्तीत जास्त दर 8200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर. कापूस मीडियम स्टेबल 540 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7820 रुपये, सर्वसाधारण दर होते 7945 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे फुलंब्री. कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती 3200 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7750 रुपये, सर्वसाधारण दर होते 7950 तर जास्तीत जास्त दर 8245 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे. कापूस LRA मीडियम स्टेपल आवक आलेली होती 750 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7710 रुपये, सर्वसाधारण दर होते 7900 तर जास्तीत जास्त दर 8100 रुपये प्रति क्विंटल. त्याचबरोबर मित्रांनो रेड टच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास 650 ते 750 रुपये प्रति क्विंटलचा फरक राज्यातील काल बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा खांबाडा. कापूस लोकल 300 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7845 रुपये, सर्वसाधारण दर होते 7900 तर जास्तीत जास्त दर 8045 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती खामगाव जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती 650 क्विंटल मीडियम स्टेपल. कमीत कमी दर 7770 रुपये, सर्वसाधारण दर 7890 तर जास्तीत जास्त दर 8005 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट. 900 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 8000 रुपये, सर्वसाधारण दर 8050 तर जास्तीत जास्त दर 8095 रुपये. त्यानंतर आरवी. कापूस H4 मीडियम स्टेपल आवक आलेली होती 2500 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7745 रुपये, सर्वसाधारण दर 7900 तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 8100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो बोरगाव मंजूर जिल्हा अकोला. कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती 650 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7800 रुपये, सर्वसाधारण दर 8000 रुपये तर जास्तीत जास्त दर 8100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल आवक आलेली होती 450 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7780 रुपये, सर्वसाधारण दर होते 7945 तर जास्तीत जास्त दर 8150 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्र अकोट जिल्हा आहे अकोला. कापूस H4 मीडियम स्टेपल आवक आलेली होती 3240 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर
8,100 रुपये सर्वसाधारण दर ते 8,345, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,645 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट. राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळाली असून आगामी काळामध्ये हळूहळू कापूस बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.